सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महाबसवेश्वर मज्जिगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज, संत शिरोमणि पद्मस्वामी महाराज, वैराग्य निधि अक्कमादेवी महाराज, त्रैलोक्य संपदात्मेक समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपादकां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीच्या सानिध्यात प्रतिवर्ष श्रावण मास निमित्त करून शिवाराधना या ठिकाणी करण्याकरता अनेक भाविकांच्या आगमन या ठिकाणी होत आहे। त्या अतिरिक्त अनेक भक्तांच्या जीवनामध्ये सेवा करण्याचा संधी प्राप्त होत आहे।
तर आज या मंगलमय प्रसंगी बराच दिवसापासून आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये मनमथजी नायकवाडे, बाबाचं नाव काय? शेषराव, मनमथ शेषराव नायकवाडे, राहणार बोसी, वास लोहा, तर परिवार के साथ या ठिकाणी येऊन तन मन धन या ठिकाणी अर्पण करत आहे. आजच्या प्रसाद सेवा त्यांच्याकडून लाभलेले आहे. पूर्वीपासून ते कॉन्टॅक्ट करत होते. असो, या प्रसंगी काल फार सुंदर आपण अभंग घेतला होता. त्या अभंगानुसार पूजा करणं भाग्य लागतो, सेवा करणं भाग्य लागतो, ध्यान करण्यासाठी भाग्य लागतो. भाग्याशिवाय भेटू शकत नाही. गुरु महाराजांच्या भेटी आणि शंभूच्या भेटी, गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी आणि शिवदर्शन, गुरुदर्शन आणि शिवदर्शन काय अंतर आहे? शिवदर्शन आणि गुरुदर्शन अंतर काय? तुम्ही शिवाच्या दर्शनासाठी आलात काय गुरुच्या दर्शनासाठी? कोणाच्या दर्शनासाठी आला? शिवदर्शनासाठी नाही. बर, शिवाच्या दर्शनामुळे काय होतो आणि गुरुच्या दर्शनामुळे काय होतो? काय अंतर आहे? गुरुदर्शनामध्ये काय मिळणार आहे? शिवदर्शनामध्ये काय मिळणार आहे? शिवदर्शन सर्वत्र मिळणार आहे, परंतु गुरुदर्शन मात्र सर्वत्र मिळणार नाही. हे अंतर लक्षात आलं का? शिवदर्शन सर्वत्र मिळणार आहे. महादेव तुमच्या घरी आहे की नाही? गुरु महाराज तुमच्या घरी आहेत का? नाही, म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. धाराशिवहून आलेत बघा. धाराशिव, उस्मानाबाद म्हणत होते, धाराशिव. औरंगाबाद म्हणत होते, संभाजीनगर. बघा, याचा अर्थ शिवदर्शनामुळं संपूर्ण समाधान वाटत नाही. शिवदर्शनामुळं संपूर्ण समाधान वाटत नाही, कारण खरा दर्शन आम्हाला लागलेले नाही, लाभलेले बी नाही. म्हणून काय करावं लागेल? गुरुदर्शनासाठी येतो. गुरुदर्शनामध्ये दोन प्रकारचे फायदा असतात. दोन प्रकारचे फायदा. माय ऐकू आले की? येऊ का आवाज? तुमच्यापर्यंत यायला की आवाज? दोन फायदा. एक फायदा व्यावहारिक दृष्टीनं काही ना काही प्रॉब्लेम सांगून घेऊ शकतो. देवाला सांगतो परंतु समाधान होत नाही. देवापुढे रडते की नाही जाऊन, परंतु समाधान होत नाही. गुरु महाराजाकडे आल्यानंतर, गुरु महाराजाला बोलल्यानंतर हू तर म्हणतात. तिथं हू म्हटलेले सुद्धा ऐकू येत नाही ना. महादेवाला सांगितल्यानंतर हू म्हणते का तुम्हाला? हा, बोल बेटा, हू बोल. अजून काय बरोबर आहे का? सगळं व्यवस्थित आहे का? असं म्हणतात का महादेव?
तिथं गुरु महाराज बी बसलेले, महादेव बी बसलेले. समजा तिथं महादेव बसले, तिथं गुरु महाराज बसले. महादेव थोडं मधी बसलेले होतं, गुरु महाराज बाहेर बसले होते. पलंग घालून बाहेर बसले होते. महादेव कुठं बसले? मंदिरामध्ये बसलेले. एक तुमच्यासारखा भक्त आला, डायरेक्ट गेला. जाता जाता खन्न दिशी दरवाजा लागला महादेवाचा. छोटा राहतात ना महादेवाचा ते दरवाजा. इथं कंधार जवळ मानसपुरी म्हणून गाव आहे. मानसपुरी जवळ एक मंदिरच गौसले, पुरा मोठा पुरा दगडाचं मंदिर आहे. जाऊन बघितले की तुम्ही? नाही. हा, आम्ही बी गेलतो तिथं. एक शेतकरी ते माती काढावा म्हणून गेला, कळस लागला मंदिराचा. कितीतरी पुरातन मंदिर आहे, भारी सुशोभित लिंग आहे. आणि काढता 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 मंदिरच निघाले मधून. मंदिर होतं परंतु मोकळं केले त्याने. नंतर काढता काढता खाली जवळजवळ एवढा मोठा लिंग त्या ठिकाणी आपल्याला आढळले. याचा अर्थ दरवाजा लहान असतो, खन्न दिशी लागला. कोणासाठी आला होता तो? महादेवासाठी आला होता. परंतु महादेव रे बेटा तुला लागले की रे बाळ असं म्हणून आवाज काढलेले नाही. कोण काढले आवाज? बाजू बसलेले गुरु महाराज म्हटले, रे बाळा तुला लागले की रे बेटा असं म्हणले. समाधान कोणाकडून झाले तुम्हाला? महाराज बोलल्यामुळं तुम्हाला समाधान वाटलं. म्हणून या ठिकाणी गुरुमाऊली बोलतात म्हणून तुम्ही येतात. नाहीतर डायरेक्ट मन्मस्वामीचं दर्शन करून तिकडेच झालो मी ये पूर्ण तृप्त. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा अमर आहे, विष्णू सनातन आहे, शिव अनंत आहे. शिव अनंत आहे, ब्रह्म अमर आहे, विष्णू सनातन आहे. अनंत शेख, अनंतेश्वर. अनंतेश्वर एक नाव आहे, त्यांचं नाव अनंतेश्वर. त्या प्रकारे या ठिकाणी अनेक भाविक भक्त त्यांच्या उपस्थिती लाभलेले. मन्मथाला किती आवड आहे का बहिणीची, बहिणीवर किती प्रेम आहे त्यांचे. माझ्या बहिणीला घेऊन जावं आणि पूजा घडावं म्हणून 7 सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आलेले आहे. सेवेमध्ये तत्पर आहे. तेवढंच काळजी ते माय त्यांच्यावर करत राहते. अप्पा माझा दाजावर थोडं नजर ठेवा, आशीर्वाद राहू दे, पाहत राहा असं म्हणून निरंतर श्रद्धापूर्वक आमच्या प्रती त्यांनी निष्ठा बाळगून अशा प्रकारचे प्रेमळ युक्त. आता राखीचा पौर्णिमा आहे. कधी आहे? परवाच्या दिवशी, उद्याच आहे. म्हणून या ठिकाणी एक एक भाऊ नाही, 2-2 भाऊला राखी बांधावं म्हणून माताजी आहे. लक्षात आलं का? ತಂದೆ ನೀನು, ತಾಯಿ ನೀನು, ಬಂಧು ನೀನು, ಬಳಗ ನೀನು, ಎನೆಗೆ ನೀವಲ್ಲದೆ ಮತ್ತಾರು ಎಲ್ಲವಯ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. ಹಾಲಲ್ಲದ್ದು ನೀರಲ್ಲದ್ದು ನಿಮ್ಮ ಧರ್ಮ, ಶರಣ ಸತಿ ಲಿಂಗಪತಿ, ಹರ 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 महादेव. महादेव अंतरनं पांघरणं घालून घेतो का? महादेवाला अंतरनं पांघरणं महादेवाला अंतरनं पांघरणं नाही, महाराजाला अंतरनं पांघरणं लागतं.
महाराजांचं जवळ येणाऱ्या भक्तांना अंतरणा पांघरणं लागते आणि फुल पांघरून घेऊन अजून थैलीमध्ये ठेवून मी जाते. म्हणून मी म्हंटल आमच्या कार्यकर्त्याला देताना बी चेकअप करा आणि जाताना सुद्धा चेकअप करा. किती मोजून दिलो तेवढं सगळं चेकअप करायची गरज नाही. तिथं आमचं सामान आम्ही चेकअप करावं, त्याला कशाला चेकअप करावं? काय एरोप्लेन नवं काही एरोप्लेन नवं? एरोप्लेन मध्ये पूर्ण झडती घेतात तुमचं. काय बांब आणलास की काय आणलास? हे इकडे बांब घेऊन येत नाही, बांब घेऊन जाते असलेले बांब. तस आपले मळगे विश्वनाथरावजी गुरुमाऊलीच्या प्रती अत्यंत निष्ठा बाळगणारा व्यक्ती आहे. अवध करतो पण दिला कुठे आहे बघ बघ. ते एकट्याला बसायला लावला. तुम्ही कस काय बसले नाही? बसणं होत नाही म्हणून बसले नाही. ठीक आहे, तुम्ही बसा या न बसा, परंतु सतीपती एवढा प्रेमळ आहेत. हा, नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. लाखात किंवा करोडोत एक असे जोडी भेटतात बघ, करोडो मध्ये झगडा न करणारे. लक्षात आलं का? काही ना काही भानगडी, काही ना काही भानगडी. नवऱ्याचा घराणा बायको सांगते, बायकोच्या घराणा नवरा सांगते. आम्ही ऐकून परेशान होतो. लक्षात आलं का? तशा प्रकारे विश्वनाथरावजी माळगे यांनी सर्व भक्तांसाठी अंतरणं पांघरणं फुल आणून दिले आम्हाला. बसा माय बसा. वीरभद्रेश्वर पुजारी वीरभद्र महाराज जी परिवार के साथ या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती होता. अंग भिजलं का माय? भिजलं. खरा अभिषेक झाला तुमचा. तर या आई वडिलासारखे जे आहे ते जोडी मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटल्याप्रमाणे सगळ्यांचं रक्षा करण्याकरता मी उगा सहज बोललो होतो गेल्या वर्षी की काय पलीकडे वर्षी सहज बोललो होतो. येताना अंतरणा पांघरानं घेऊन या, इथं फार अवघड होलेलं म्हटलं तर त्यांनी स्वतःसाठी तर आणलं नाही, सगळ्यांसाठी पांघरणं घेऊन आले. पाटील साहेब इथंपर्यंत आणलो आम्ही, आणलो इथं तुमचं पांघरलेले आणलो. ऐकू येईल ना? तुमच्याबद्दलच बोललो. तर माताजी सांगतील तुम्हाला नंतर काय बोलले. तर परवा कानाचं ऑपरेशन झालेले व तसेच आज कमलनगर श्रीकांत कमलनगर हा परवा प्रयागराजला गेले होते. त्यांच्यासोबत 7-8 माणसं होते. 8 माणसं गडप, एक माणसं वाचले. ते आपल्यापर्यंत येऊन इथं बसले. आलं का? ड्रायव्हर झोपी गेला म्हणून समोरच्या मोठा कंटेनरला जाऊन धडक दिला. 7 माणसं त्या ठिकाणी ठार झाले. परंतु त्या यांनी झोपले होते, पाठीमागा झोपले होते. तर येस म्हणजे उळूज एंट म्हणजे उळूज रेस. 8 माणसं गेले, 5 माणसं राहिले. मग उरलेले आयुष्य कसं राहिलो. आता गुरुमाऊलीचा सेवा या ठिकाणी घडावं. धर्मो रक्षती रक्षितः. ज्यांनी धर्माच्या पालन करतो त्याला धर्म त्यांच्या रक्षण करतो. डोंगर कोसळलं तरी सुद्धा त्यांच्या रक्षण होत असते. आणि घरला इस्तू पडलं तरी सुद्धा त्याच्या रक्षण होतो. म्हणजे कठीण प्रसंगामध्ये सुद्धा त्यांच्या
रक्षण होऊ शकते. परवा तुम्ही ऐकलं असेल तर 240 लोक एरोप्लेन मधून काय झाले, शरीर सोडले. तुझा पूजामुळे मी वाचलो, तुझा पूजा करणं गेलं तर मी जगत नव्हतो. बघा, आम्हाला संकट ज्या वेळी येते त्यावेळी आम्ही काय समजून घेतो, आमचा भला झालेले नाही. त्या संकट मध्येच तुमचं भलं असते हे आठवण काढून घ्यायची लक्षात. त्याच्यामध्येच आमचं कल्याण आहे, संकटामध्येच आमचं कल्याण राहते. म्हणून या ठिकाणी अनंत अडचणी आलं तरी सुद्धा माऊलीचं कृपा आहे, शंभूच्या कृपा आहे, अशा प्रकारचे आपण विचार केल्यानंतर आपला व्यवस्था भगवंत तुमचं व्यवस्था करण्यासाठीच त्या प्रकारची व्यवस्था असते. लक्षात आलं का? हे आप्पाजी काही मोठा त्याग केले, मोठा त्याग केले की नाही? काय केलं? हा, पती दोघांनी काय केलं? किडनी. परवा तुम्ही ऐकला तर बरेचसे दान आहे, बहिरंगाच्या दान माणूस व्यक्ती करू शकतो. लक्षात आलं का? बाहेर असलेले उचलून द्यायला काय मोठी गोष्ट नाही, ते बी त्रास होते आम्हाला. पैसा असला तर उचलून द्यायला प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं का? परंतु अवयव काढून देणं म्हणजे भयानक अवघड आहे. डोळा काढून देणं अवघड आहे. पहिल्याच्या जमान्यामध्ये डोळा काढून दिले देवाला, बेडार कण्णप्पा. कण्णप्पाचा परीक्षा देवाने घेतलं. आता आजच्या जमान्यामध्ये सुद्धा ते परंपरा चालू आहे. पहिले ते ऑपरेशन होत होतं. लक्षात आलं का? त्याचं पूर्ण कथा मी सांगत नाही, तुम्हाला लक्षात यावं म्हणून बोलतो. फार प्रेम करायचं महादेवावर. प्रेम करत असताना, पूजा पाठ करत असताना 2 डोळे होते महादेवाला. कोणीतरी बसविले होते डोळ्याला. त्या डोळ्यातून रक्त वाहू लागला. तिने म्हटलं, देवा हे डोळ्यातून रक्त का निघतो? काय नाही, फार दर्द देतो. आकाशवाणी झाली, ते फार भयानक त्रास होते. मग हे त्रास तुझं कमी कसं होते? महादेवाला विचारला तो भक्त. काय नाही, कोणीतरी मला डोळं दान केलं, नेत्रदान कोणीतरी केलं असेल तर माझा रक्त बी बंदी होते, माझा त्रास बी बंद होते म्हणले. अरे देवा, अजून कुठं हुडकत जायचं? मी आहे ना भक्त, मी आहे ना भक्त. काय टेन्शन नाही. व्याध होत तो, व्याध जवळ बाण होतं, बाण घेतलं, एक डोळं फाडून त्या महादेवाच्या जे लिंग होतं, लिंगाच्या बाजूला एक डोळं, त्या डोळा काढलं, हे डोळं तिथं लावलं, रगत थांबले. इकडे डोळ्याला रगत सुरू झाली. एक तर लावला, इकडे सुरू झाली. आता कधी त्यांना विचार केला नाही की माझा 2 डोळा महादेव काढून घेण्यासाठी नाटक करतो म्हणून. महादेवा, इकडे बी सुरू झाले ना तुमच्या रगत. हा भक्त, काय सांगावं? अजून एक नेत्रदान कोणीतरी केलं असेल तर बरं होईल. तुझा राहू दे, 1 डोळ्यानं तुला जगता येते, हे डोळ्याच्या परेशानी होऊ नको, तू डोळा देऊ नको. नाही 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 नाही, मी आंधळा झाला तर हरकत नाही, परंतु माझा डोळाच तुम्हाला मी देतो असं म्हणून दुसरं बी डोळा काढला. परंतु नेत्रहीन झालेले व्यक्ती डोळा हुडकत कुठं बसू म्हणून एक पाय लावला तिथं. महादेवाच्या डोळ्याला एक पाय लावला आणि इकडं डोळा फाडला आणि हळू डोळा काढून ज्या ठिकाणी पाय लावले होते त्या ठिकाणीच ते चिटकून टाकला. महादेव प्रकटला. सांब जय नम पार्वती शिव हर हर. 2 डोळा लावला, महादेव प्रकटला, आशीर्वाद दिला, नेत्र प्रकटले, स्वच्छ दिसू लागलं. शंभ महादेव आलिंगन केला भक्ताला
भक्तासाठी भूमंडळी धुंडाळी जास्वनेला आलिंगन केला. आनंदम रमे दिव्यजानाद आनंदेव खल्विमानि भूतानि आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम परिविंशं विशन्ति इति परमानंदाचा प्राप्ती. बघा, शंभो महादेव ज्यावेळी आलिंगन करून घेतो तर त्याच्यावर भाग्यशाली तोच एक भाग्यवंत आगळेला उमाकांत. त्या प्रकारे त्या काळामध्ये त्यांनी दान केलं असेल. परंतु या काळामध्ये परवाच्या दिवशी तुम्ही ऐकलात, देवार्जनचे जे माताजी मुलांसाठी एक किडनी काढून त्या लेकराला दान केली. त्या प्रकारे आज वीरभद्र सती आणि पती दोघं मिळून एक एक किडनी कोणाला, मुलाला का, 2 वेळ जन्म दिले. 2 वेळ जन्म, एक वेळ जन्म देणं अवघड आहे. 2 वेळ जन्म आई देत असते. परंतु आतापर्यंत आईचं ऐकलो होतो, परंतु आज वडिलाचं ऐकायची वेळ आली. आज लक्षात आलं का? फार श्रद्धावान. आम्हाला वाटत नाही की ते बिमार आहे आणि एक किडनी दान केलेले आहे असं म्हणून वाटत नाही. तेवढा समाधान. कुठे आहे जोडी? पत्नी आणि त्याची पत्नी आणि त्याच्या मुली आल्या 2. असं 2 उभी आले. पत्नी आहे. अरे राईट राईट राईट. तिकडी बघा थोडे. बस राईट. ओके. बस बस बस. हे बघा, देणाऱ्यांना उभा राहत नाही, घेतलेल्या माणसाला उभा राहायला लावलं. तर इतका मोठा त्याग. बोलणं सोपं आहे माय, देणं भयानक अवघड आहे. लक्षात आलं का? लिव्हर दान, किडनी दान, नेत्रदान, हे मोठे मोठे दान आहेत. लक्षात आलं का? अशा प्रकारच्या एक त्याग भाव असलेले वीरभद्रजी केदार जगद्गुरूंच्या सेवेमध्ये निरंतर राहतात. तेवढंच नाही, सर्व गुरुवर्यांनी तेवढंच प्रेम त्यांच्यावर करत राहतात. म्हणून आज मुखेडच्या आप्पांना भेटून आपल्यापर्यंत त्यांनी येऊन पोहोचलेले आहे. तर असंच सेवा करण्याचा शक्ती गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. त्या प्रकारे आज श्रीकांतजी वाचून आलेले आहेत त्या प्रयागराजला जाऊन. तर आज काल मी जाणार होते, त्यांनी मी म्हटलं सकाळी सकाळी पूजा करून जा आणि हो दे सेवा म्हणून मी म्हटलं. तर आज त्यांनी सुद्धा या ठिकाणी सेवा करत आहे. तर लगुळचे जोडी या ठिकाणी बसलेले आहेत. फार वय झाले. मग केळच बरतलेलं माय केळत वय झाले की ऐकू बी येणार अवघड आहे, मुश्किल होते. तरी सुद्धा तर अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी नाव घ्यायला वेळ नसल्यामुळे मी घेऊ शकत नाही. नंतर तुम्ही येऊन मला भेटा, नंतर तुमचे परिचय होईल. व तसेच नगरचे माताजी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचेही सुद्धा पूजा या ठिकाणी संपन्न झालेले आहे. लास्ट कोणी लास्ट आदिलाबाद. आदिलाबाद आप्पांच्या बद्दल मी बोललो काल. तर नळेगावचे आदिलाबाद जवळ एक नळेगाव आहे. इथलं नळेगाव नाही, आदिलाबाद जवळचं कुंटल सोमन्ना जवळ. तर त्यांनी सुद्धा सतीपती दोघंही पूजा पाठ या ठिकाणी केलं. तर तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये राडीहून माताजी आलेले. एकटं झाले का राडी माताजी आले? उशीर झाले तुम्हाला यायला? ठीक आहे, कधीतरी वेळ घेऊन या. जवळ आहे गाव, काही लांब नाही. तर श्रावण मास मध्ये सद्गुरूच्या सानिध्यात पूजा करणं म्हणजे एक विशेष असतो. त्या प्रकारे काल एक माताजी फराळासाठी आम्हाला व्यवस्था केली. काय तुम्हीच कमाय, दुसरं कोणीतरी माय 1000 रुपये देऊन गेले बघा. तर आप्पांच्या सेवेमध्ये, मुखेडच्या आप्पांच्या सेवेमध्ये आहे. तर या ठिकाणी सुद्धा आम्हाला सेवा लाभावं म्हणून माताजी सेवा करून गेलेले आहेत. त्या मातांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. नित्य नियमाप्रमाणे अनेक भाविक येतात, सेवा करत राहतात. आणि या आपल्या हे शार्प होतो मागे लोकांना त्यांनी पांघरले. लक्षात आलं का?
ते गटोडा बांधून तसंच ठेवले, अजून कोणीतरी घेऊन जातील म्हणून. नाव नोंद करायचं, त्यांच्याकडून पैसा काढून घ्यायचा, नंतर जाता जाता पैसा वापस द्यायचा, पांघरून का काढून घ्यायचं. मग काय करावं मजबुरी आता. कोणी कोणी काय करलंय तर ते उशी घेऊन कोणीतरी 30-35 उशी आणून दिले, इतका नंबर एक उशी आहे. ते उशी घ्यायचं, माडीवर जाऊन झोपायचं, तिथं सोडून निघून जायचं. बेबिटी म्हणजे वस्तूचं किंमतच नको, व्यक्तीचं बी किंमत नको, वस्तूचं बी किंमत नको. एवढा बायको सेवा करत असला तरी सुद्धा बायकोचं किंमत करत नाही काही काही लोक. करावं, तारीफ करावं कधी कधी, बरोबर आहे की नाही. तारीफ केलं तर थोडं सेवा मिळते, उगा टोचत राहिलं तर अवघड होते, विस्फोट होऊन जाऊ शकते. त्याकरता महाराजाला विचारलंय म्हणा एक माणूस, आपण तारीफ केलं तर काय होते म्हणले. तारीफ केलं तर काय होते, छान तुझं सेवा होते, मग कसं कसं करा तारीफ, कसं कसं करा. म्हटलं चहा केला तर मी नंबर 1 चहा झाला म्हणायचं, स्वयंपाक केला तरी बाबा बाबा नंबर 1 झाला म्हणायचं, त्याच्यामध्ये पत्ती पडणं गेलं तरी बाबा बाबा नंबर 1च म्हणायचं, साखर पडणं गेलं तरी नंबर 1 म्हणायचं. त्यानं तेवढंच डोक्यात ठेवलं. ह्याच्यानं काय होते, बायको तुमचं सेवा भयानक करते म्हणजे. तो गेला आणि त्या दिवशी पूर्णच पोळे, हपळ, शेंडगी, भज्जी केले होते. ऐकू लागले का? मजा म्हणून सांगतो तुम्हाला. तर जाऊन बसला, तेवढंच डोक्यामध्ये आप्पा तारीफ करा म्हणले, तारीफ. आबा बाबा 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 लग्न होऊन 3 वर्ष झालं, पहिली बार खावलं बघा, काय मिठा आहे, काय मजा आहे. 3 वर्षपर्यंत एवढा स्वादिष्ट कधी भोजन मिळालेलं नाही. काय जिलेबी केल्या, काय भज्जी केल्या, काय कुरडकी केल्या, काय हापळ केल्या, असं म्हणून तारीफ. जसं जसं तारीफ करत होते तसं तसं त्याच्या डोळ्यात लाल भडक होत होत. आणि आखरी किती हे राहते बघा, काय म्हणतात, उप्पिनकाई यानंतर उप्पिनकाई, रायता वाढले. बाबा काय रायता म्हणलं, पडत दिवशी मारली म्हणत बायको. का ग महाराज असं म्हणले होते, तुम्ही असं का कर. मारल्याबरोबर त्यांनी म्हणले म्हणा, माझ्याजवळ सिलेंडर संपले होते, तुला सगळं कळालंय वाटते, मी पोळी सगळं दुसऱ्या घरातून आणलो म्हणून आज तू तारीफ करलास म्हणले. त्याला माहितीच नाही पापा, इथंच केले म्हणून त्याला वाटलं तारीफ करत राहिलंय. पण महाराजाला जाऊन बोलले, महाराज असं झालं हो कसं. मग सारासार विचार करून बोलावं लागतं रे, तसं जमना. तू कधी तारीफ न करणारा माणूस आज तारीफ तू केलास. स्वयंपाक तिकडून आणलेले तुला माहिती नाही, परंतु त्याला वाटलं तू स्वयंपाक आणलेले त्याला तुला माहिती आहे म्हणून तू तारीफ करणार. म्हणजे ह्याचा अर्थ मी बरोबरी करत नव्हतो 3 वर्षापासून, आता त्यांनी केलेले तुला गोड लागलेले म्हणून त्याला राग आले. दुसरं काही लक्षात आलं का तुम्हाला? तुम्हाला म्हणत होतो कधी कधी स्तुती करा, नाहीतर एक दिवस करून 3 वर्ष सोडायला अजून पडाल दिवशी मारत. थोडा सावधान राहा. ठीक आहे, असो. आता विश्वनाथजी बर्री सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. ओम नमः शिवाय. तिकडं बघा, तिकडं. राईट. नीलकंदर निगमगोचर बालचंद्राभरणगे बाली बलिधन हालसविधन लोल श्री मुरुड हनुमादेवगे दूर दुःखव सुर मालिद सूर जन्मक स्वामिगे शरण परम पार्वती हरदगे करियोळरिका चंदन मुरुग सिद्धानाथगे कर्पूरारति देवी कारुण्यमलकर देवी कारुण्यमलकर देवी करुणामय कर्पूर गौरव करुणावतारो संसार सारो भुजगेन्द्रहारो
सहितं नमामि। सम्मेलपाणेश्वर महादेव